तर हे आहे माझ्या कापसाचं क्षेत्र. कापूस पीक माझ्या शिवारातच मी पहिल्यांदा लावला आहे आणि माझ्या शिवारात कोणीच लावलं नाही. कापसाबद्दल लोकात कुतूहल आहे आणि मी प्रयोग घेतो आहे. हे कापूसमध्ये एक केवढ्या गुंठ्यामध्ये किती कापसाचं उत्पन्न येतं आहे, त्याला काय भाव मिळणार आहे आणि मिळाल्यानंतर पुढं आपण काय करावं काय नाही, याची देखभाल कशी करता येते, ते सगळ्या गोष्टीची माहिती होण्याकामी मी थोडंसं रानावरती केलं होतं. हे माझं घर आहे. मी गावात राहत होता पूर्वी. शेत लांब होत होता म्हणून मी गावाकडून शेतात इथं वस्तीवरती घर बांधून इकडंच राहिलं. मी गावातलं सोडून 1 वर्ष होत आलं आहे. ही कापसाची गोणी मी घरात आणून भरलो आहे. हे खत, उडदाचे पाकिटं छोटे छोटे ह्याच्यामध्ये कापूस कुचून भरलं आहे मी. ती कापसाची मोठी पोती असते ती आपल्याकडं नाही, तिकडं भेटत नाही. त्यामुळे ह्याच्यातच भरून टमटममध्ये लोड केला आणि आम्ही निघालो मार्केटला. माझ्या तालुक्यात कापसाचं मार्केट नाही. माझ्या सोलापूर जिल्ह्यामध्ये पण कापसाचं मार्केट नाही. मी शेजारच्या कर्नाटक राज्यातल्या अक्कलकोट तालुक्याच्या शेजारील तालुका अफजलपूर, इथे मी कापूस टमटममध्ये भरून मी, माझा भाऊ आणि 2 मित्र घेऊन अफजलपूरला निघालो. हा आहे अफजलपूरचा मार्ग आणि इथे दुधनी गाव ओलांडलं की महाराष्ट्र बाँड्री संपली. इथून पुढं कर्नाटक. वेलकम टू कर्नाटका. आम्ही कर्नाटकात प्रवेश केला. हा आहे अफजलपूर तालुका कर्नाटकचा. इथे आम्ही पोहोचलो. इथे मी माझे सासरे त्यांना फोन करून बोलवून घेतलं. बोलवून घेऊन आम्ही मार्केटकडे निघालो. हा आहे बसवेश्वर चौक. अफजलपूर तालुक्यातला मेन चौक आहे हा बसवेश्वर चौक. ही माझी सासरवाडी आहे आणि कापूस पीक या भागात म्हणजे अफजलपूर तालुक्यामध्ये भरमसाठ घेतला जातो. अफजलपूर तालुक्यामध्ये कापूसाच्या मिल्स हे 5 मिल आहेत. 1-2 नाही, तब्बल 5 आहेत. माझ्या तालुक्यात एकही नाही. सोलापूर जिल्ह्यात 1-2 होत्या, ते पण बंद पडल्या आणि ह्या तालुक्यामध्ये सुरुवातीला 1 आली, त्यानंतर तब्बल 5 झाली. ही आहे सुतमी. इथे 2 प्रकारे खरेदी होते. एक गव्हर्मेंटद्वारे खरेदी होते आणि एक खाजगी खरेदी होते. आम्ही गव्हर्मेंटमध्ये भरती जाऊन तिथं विकावं म्हटलं तर आमचं आधार कार्ड, बँक पासबुक आणि आम्ही तिथले लोकल नव्हतो ना, त्यामुळं परत काहीतरी वेगळंच डॉक्युमेंटेशन करत बसायची वेळ येते. त्यासाठी खाजगीमध्ये माल आम्ही उतरवण्याचा प्रयत्न केला आणि तिथं उतरवला. बरेच लोक आपली कापूस घेऊन गाड्यामध्ये लोड करून मोठमोठे गोण्या घेऊन येत होते. गाडी काट्याला लावत होते आणि हे पहा कापसाचे ढिगारे. हे 1 नंबर कापूस, 2 नंबर कापूस, 3 नंबर कापूस वर्गवारी होते बरं का इथं कापसाची. माझा कापूस 2 नंबरमध्ये गेला. हे इथं काटा केला जातो गाडीसहित. कापसाचा काटा केलं जातं. नंतर कापूस रिकाम केले की गाडीचा परत काटा करून एकूण वजन काढलं जातं. सध्या कापसाला 6,600 रुपये भाव आहे आजच्या तारखेला आणि आम्ही इथे आमचा कापूस आणून दिला. माझं 95 किलो कापूस भरलं. हे छोट्या छोट्या गोण्यामध्ये मी अगोदरच काही लोड घेऊन गेले होते. हा शेवटचा लोड होता माझा. ह्या अशा प्रकारे कापूस मार्केटमध्ये लोक आणतात आणि आणून आपले उत्पन्न वाढवतात. तसं भेटलं तर कापूस मी न करण्याचा विचार होताच, कारण माझ्याकडे कापूस अनुभव नव्हता. आमच्या भागामध्ये उडदाच्या राशी, सोयाबीन वगैरे घेतलं जातं, पण वेळेवर पाऊस न झाल्यामुळे मी कापूस केला आणि कापसाचं मार्केट खूप चांगलं आहे. एकरी सर्वसाधारण पावसावरती जर कापसाचं उत्पन्न घेतलं तर 8 क्विंटल एकरी उत्पन्न येतं आणि तशी जर देखभाल जर केली तर 8 क्विंटलच्या पुढं देखील उत्पन्न घेतलं जातं. आणि 1 नंबर कापूस जर उत्पन्न घेतलं तर उच्चांकी दर भेटतो आपल्याला. मागच्या वेळेस मी नेलं होतं त्यावेळेस मला 7,000पर्यंत भाव भेटला होता. यावेळेस मला 6,200 रुपयेप्रमाणे प्रति क्विंटल प्रमाणे मला दर भेटला. कापसाचे मिल तसं शूटिंग अलाउड नसेलच इथं. मी चौकशी केली नाही आणि कोणाला मी शूटिंग करतो सांगितले नाही. आपल्याला दाखवण्यासाठी खास करून आम्ही आमचा काटा करून मिलच्या कार्यालयात पोचलो. तिथं आम्ही आमच्या वजनाच्या पावत्या दिल्या आणि पावत्या दिल्यानंतर ते हिशोब वगैरे करून त्याने आमच्या हातावरती पैसे ठेवले. इथं रोखीचा व्यवहार आहे. चेक नाही, तारीख नाही, काय नाही. हा ऑफिस आहे त्यांचा. इथं सर्व शेतकरी आपापले पावत्या घेऊन हिशोब घेतात. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका.